हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळी सकाळी मी पिऊचा टिफिन बनवून घेतला. पिऊच्या टिफिनला वालाची शेंग, रेड कलरची चपाती आणि पेरू दिला. नंतर पिऊला उठवलं, तिला रेडी केलं आणि तिला स्कूलला पाठवलं. त्यानंतर मी बाकीची घरातली कामं आवरली आणि पहिली देवपूजा करून घेतली. देवपूजा करतानाच माझ्याकडून हे बघा इथं कुंकू सांडलं आणि ह्याचे डाग निघत नाही म्हणून परत ते घासून घासून काढले. नंतर मला आज परड्या भरायच्या होत्या म्हणून मी परडे भरून घेतल्या. आमच्या इथं 5 काय परड्या भेटल्या नाही, मग एकच परडी भरून घेतली. कारण आम्ही 2 आठवड्यापूर्वी देवाला गेलतो तुळजापूरला. तर आमच्या इकडं तिकडून आल्यानंतर परड्या भरतात म्हणून मग मी परडे भरून घेतल्या आणि बाकीची कामं आवरून घेतली घरातली. तर कामं आवरत असतानाच बघा आज माझ्यावरून काही सगळं सांडतच होतं की काय माहीत नाही. डाळ भरून ठेवत होते तर सगळी डाळ घरात सांडली. नंतर परत काम वाढलं, ते डाळ भरून घेतली, स्वयंपाक केला आणि दुपारचं जेवण करून घेतलं. तर जेवणामध्ये जी चपाती आहे ती रेडच होती आज माझ्या, पण बटाट्याची भाजी बनवली आणि ॲपल आणि फरसाण घेतलेलं सोबतच खायला. नंतर मग 2 दिवसाची कपडे राहिली होती घड्या घालायची, ते कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या सगळ्या. आणि तोपर्यंत लगेच पिऊ पण आली स्कूलवरून. तर तीच मला बोलत होती, आवाज देत होती पिऊ. तर ही बघा माझी लग्नातली ओढणी आहे घागऱ्यावरची, तीच दाखवत होते मी तुम्हाला. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आणि नंतर मग मी पिऊचा स्टडी घेतला. तिची एक्झाम चालू आहे म्हणून मग नंतर काही शूट नाही केलं. तिच्या स्कूलची तयारी पहिली करून घेते, कारण नंतर राहिलं ना ती अभ्यासच नाही करत. मग अभ्यासाचं पहिलं करून तर संध्याकाळच्या वेळी पिऊला आणि पिऊच्या पप्पांना फ्रेंच फ्राईज खायचे होते, म्हणून तेच बनवून घेतले संध्याकाळी. त्यांना फ्रेंच फ्राईज बनवून दिले आणि मग लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले आणि स्वयंपाक करून घेतला. सगळं आवरली माझी कामं. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.